हिंदू मुस्लिमांचे एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत मौलानी बाबांचा उरूस मंगळवारपासून सुरू झालाय। हा उत्सव 8 दिवस चालणार असून आष्टी तालुक्यातील सर्वात मोठा हा उत्सव साजरा होत आहे। कडा येथील कडी नदीच्या तीरावर सर्व धर्मपंथीयांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून हजरत मौलानी बाबांचा दर्गा सुप्रसिद्ध आहे। दर्ग्याची महती ऐतिहासिक काळापासून कडेकरांनी जपली आहे। या ठिकाणी वर्षातून एकदा म्हणजे बुद्ध पौर्णिमेला हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र सहभागी होऊन उत्सव साजरा करतात। याला शेकडो वर्षांचा इतिहास साक्षीदार आहे। उत्सव 23 मे बुद्ध पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होणार आहे। यासाठी हजारो भाविक कड्यात दाखल होत आहेत। कडी नदीच्या तीरावर मनमोहक असा बाबांचा दर्गा आहे। यात्रेनिमित्त रंगबेरंगी रोषणाई करण्यात येते। नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले कडेकर यात्रेनिमित्त आवर्जून येतात। यात्रेच्या दिवशी सकाळपासून ढोलताशांच्या गजरात विविध रंगांच्या फुलांनी सजवलेल्या चादरीची मिरवणूक काढण्यात येते। नवस्फूर्ती बाबांच्या चरणी अर्पण करतात। चादरींची मिरवणूक मोठे आकर्षण असते। विविध तरुण मंडळी यात सहभागी होतात। 22 मे रोजी मौलानी बाबांची संदल मिरवणूक काढून मानकऱ्यांच्या हस्ते समाधीला संदल चढवला जातो आणि शेरणी वाटपाचा कार्यक्रम होतो। 23 मे रोजी गाव कंदुरीचा कार्यक्रम असतो। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी यात्रेला सुरुवात होते। चांदण्या रात्री छबिना मिरवणूक पार पडते। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा चितपट आखाडा डोळ्यांचं पारणं फेडतो। यात महाराष्ट्रातील नामवंत मल्ल उपस्थिती लावतात। उत्सव लोकवर्गणीतून साजरा केला जातो अशी माहिती सरपंच युवराज पाटील यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे। तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामन अनिल मुरे, कडा आष्टी। आष्टी तालुक्यातील कडा शहरातील हजरत मौलानी बाबा या दर्ग्याचा उरूस म्हणजे यात्रा गेल्या मंगळवारपासून म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या गावचे सरपंच युवराज पाटील आहेत, जाणून घेऊया। दादा, काय सांगणार आहेत? कालपासून यात्रेला सुरुवात झाली, 3 दिवस हा कार्यक्रम चालत असतो। कशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले? गतवर्षीप्रमाणे शेकडो वर्षापासूनची जी परंपरा आहे, काल मंगळवारी यात्रेच्या अगोदरचा जो मंगळवार असतो त्या मंगळवारी दर्गा धुतला जातो आणि यात्रेच्या आधी जो बुधवारी येतो त्या बुधवारी मौलानी बाबाचा संदल असतो। आता एवढ्यातच संदल कार्यक्रम संपलेला आहे आणि उद्याच यात्रा आल्यामुळे उद्या सकाळी गाव कंदुरी आणि उद्याच छबिना निघणार आहे। परवा दिवशी खूप मोठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून मोठे मोठे पैलवान येऊन आम्ही ह्या वर्षी हगाम्यात थोडा बदल केलेला आहे। बदल असा केलेला आहे की आपला दरवर्षीचा जो हगामा आहे तो तर आहेच, पण आम्ही 12 कुस्त्या ह्या जोडून दिलेल्या आहेत। त्यात 4 उपमहाराष्ट्र केसरी आहेत। कोल्हापूर, पुणे, करमाळा, नेकनूर, आष्टी, पाटोदा बरेच बाहेरून पैलवान येणार आहेत। तर त्यांच्या कुस्त्या ह्या ठरवण्यात आणि शेवटची कुस्ती ही 2 लाख रुपयाची आहे। त्याच्यानंतरची पहिली आधीची कुस्ती 1 लाख रुपयाची, 51,000ची, 41,000, 31,000च्या 6 कुस्त्या आहेत आणि 21,000च्या 2 कुस्त्या आहेत। असा हगाम्याचा कार्यक्रम होणार आहे। बाहेर गावून जे भाविक भक्त या ठिकाणी कार्यक्रमाला येतात त्यांचं कसं नियोजन केलेलं आहे? बाहेर गावून येणाऱ्या लोकांचं आता इथं आमच्या गावातील काही मुस्लिम बांधव आहेत, तर त्यांनी इथं पाण्याची व्यवस्था मोफत दरवर्षी 5 वर्ष होऊन गेले, दरवर्षी ते मोफत पाण्याची व्यवस्था करतात। तसंच पाळण्यावाल्यांसाठी किंवा बाजार करूंसाठी इथं आम्ही यात्रा कमिटीच्या वतीने टँकर उभे केलेले आहेत आणि काही ठिकाणी असे पॅन्डल दिलेले आहेत की जेणेकरून सावलीचं, आता उष्णता खूप आहे त्याच्यामुळे सावलीचा इफेक्ट त्यांना जाणू नये यासाठी आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे। परंतु सध्या आपल्या पुलाचं काम चालू आहे, अचानक समजा पाऊस आला तर तारांबळ होऊ नये त्यासाठी काय नियोजन केलं? नाही, त्यासाठी 2 डायव्हर्शनसाठी रोड काढलेले आहेत आणि जरी थोडाफार पाऊस आला तर ते नदीला पाणी येण्या इतका पाऊस येत नाही आणि तसं जर झालंच तर त्या पलीकडच्या पुलालाच आम्ही उंची वाढवून पलीकडून डायव्हर्शन काढून देऊ। आपण काय सांगणार आहे यात्रेविषयी? ही पारंपरिक यात्रा फार शेकडो वर्षापासून आहे आणि आपल्या कडागावच्या यात्रेमध्ये एवढी मोठ्या गावची यात्रा म्हणजे भरत नाही, कारण मी आगामी बरेचसे महाराष्ट्रात फिरलोय पण एवढ्या मोठ्या गावची यात्रा टिकल्या नाही, राहिल्या नाही। बालम टाकीचा 2 दिवस हगाम असायचा, बोदेगाव टाकीचा असायचा, चिखलबीडचा असायचा, ते सगळे हगामी बंद पडले। पण इथं असं काही सौजन्य आहे की सर्व आपला कार्यक्रम समजून, स्वतःचा कार्यक्रम समजून यात्रा भरवतात, लोकांना मदत करतात। इथं कोणती पाकिटमार होत नाही, इथं कुठं दंगल होत नाही, कोणाला दम दिला जात नाही आणि लोकांना फार सौजन्याने वागवलं जातं। तुमची जे येतात स्टेशनरीवाल्याची वेगळी लाईन, मिठाईवाल्या लाईन वेगळी, पाण्यावाल्याला वेगळी, प्रत्येक खेळायला याला गावकरी मदत करतात। आणि सर्वात अभिमानाची बाब मला एक सांगायची की इथं ढोबळे आणि करडेले
म्हणजे ढोबळे पाटील, ब्राह्मण पाटील, तिवारी, देशमुख आणि कारभारी हे 5 मानकरी आहेत. ते कधीच असे काही मानाला खपलेले नाहीत, काही त्रास नाही किंवा आम्ही येत नाहीत जातो असं काहीच नाही. हजर म्हणतात तेव्हा हजर होतात आणि सर्व मूळ म्हणजे गावकऱ्याची फार मोठी मदत होती. स्वयंभू काम करतात स्वयंसेवकासारखे. अशी एवढी मोठी यात्रा भरती, पण फार तुम्ही आता इतिहास बघा, आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही पोलिटिशियनला केस गेलेली नाही. माझ्या 43 वर्षामध्ये तर नाही गेलेली, त्याच्या आधी मला माहित नाही, सांगता येत नाही. पण माझ्या 43 वर्ष यात्रा मी भरवतोय, त्या यात्रेमध्ये कधीही केस वगैरे काही गेलेली नाही. आणि जरी थोडं किरकोळ धक्का पोचलेली सगळ्यामध्ये जाऊ द्या थोडी लावली होती, असा हिशोबान भेटून जातो. आणि गावकरी सगळे समाज आणि सर्व समाज, हिंदू मुस्लिम इथं काहीच नाही, सर्व एकोप्याने काम करतात. निश्चितच काल मंगळवारपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे. मंगळवारी त्या समाधीला आंघोळ घातली आहे. त्याचबरोबर आज संदल मिरवणूक झाली. उद्या यात्रा आहे. उद्या यात्रेच्या दिवशी छबिना होत असतो आणि परवा दिवशी म्हणजे हगाम्याच्या दिवशी अत्यंत वेगळा ठरवून शेवटची अशी कुस्ती आहे की 2 लाख रुपयाची कुस्ती आहे. आणि यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार न होता अत्यंत शांत आणि चांगला हगामा या ठिकाणी भरवला जात आहे. आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर देशातूनही मल्ल या हगाम्याला येत असतात अशी माहिती या ठिकाणी सरपंच युवराज पाटील यांनी तेज वार्ताशी बोलताना दिलेली आहे. कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, तेज वार्ता न्यूज, कडा आष्टी.